नमस्कार. 1664 सालची सुरतेची लूट म्हणजे अनेकांना असं वाटतं की ही फक्त एक धाडसी लष्करी कारवाई होती. हो, धाडसी तर होतीच. पण आपल्याकडे जे काही स्रोत आहेत त्यांचा अभ्यास केला की एक वेगळंच चित्र समोर येतं. ही केवळ झाड नव्हती, तर छत्रपती शिवाजी महाराजांची एक काय म्हणतात त्याला दूरदृष्टी होती. अगदी. आणि त्यांचे मुख्य गुप्तहेर बहिर्जी नाईक यांनी जी अचूक माहिती गोळा केली होती त्यावर आधारलेली एक जबरदस्त योजना होती ती. बरोबर. तर आज आपण उपलब्ध साधनांच्या आधारावर हेच जरा खोलात जाऊन बघूया. म्हणजे महाराजांनी त्या काळातल्या एवढ्या श्रीमंत शहरांपैकी सुरतच का निवडला असेल? हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि बहिर्जी नाईकांनी एवढी महत्वाची इतकी अचूक माहिती मिळवली कशी असेल? काय आव्हानं असतील त्यांच्यासमोर? प्रचंड आव्हान असणार. आणि अर्थात याचे परिणाम काय झाले? खूप दूरगामी परिणाम झाले त्याचे. सुरुवात इथूनच करूया. इतकी शहरं होती, मग सुरतच का? काय होतं नेमकं सुरतमध्ये? सुरत म्हणजे असं समजा की त्यावेळी मुघल साम्राज्यासाठी ती एक सोन्याचं अंड देणारी कोंबडी होती. पश्चिम किनाऱ्यावरचं सगळ्यात मोठं आणि श्रीमंत व्यापारी बंदर. अच्छा. युरोपीय कंपन्या, आशियातले व्यापारी सगळ्यांची प्रचंड वर्दळ असायची तिथे. आणि यातून मुघलांना इतका महसूल मिळायचा की विचारू नका. जणू काही भारताची तिजोरीच होती ती. म्हणजे आर्थिकदृष्ट्या मुघलांना मोठा फटका देण्याची शक्यता होती इथे. पण मग सुरक्षेचं काय? एवढं महत्वाचं शहर, सुरक्षा तर तगडी असणार ना? हां, इथेच तर खरी मेख होती. झालं असं होतं की औरंगजेब त्यावेळी दक्षिणेतल्या मोहिमांमध्ये इतका गुंतला होता की सुरतेच्या संरक्षणाकडे त्याचं थोडं दुर्लक्ष झालं होतं. ओके. तिथे इनायत खान नावाचा सुभेदार होता, पण त्याच्याकडे सैन्यबळ पुरेसं नव्हतं आणि शहराला अशी काही भक्कम तटबंदी पण नव्हती. हीच नेमकी संधी महाराजांनी आणि त्यांच्या गुप्तहेर खात्याने हेरली. आणि इथे मग एंट्री होते बहिर्जी नाईकांशी. शिवाजी महाराजांचे डोळे आणि कान असं ज्यांना म्हटलं जातं. आपण ऐकतो की ते वेषांतर करण्यात एकदम पटाईत होते. हो, अगदी. पण सुरतसारखं गजबजलेलं शहर, अनोळखी लोकं, माहिती काढणं किती अवघड गेलं असेल त्यांना? खूपच. सुरत हे काही साधं शहर नव्हतं. अनेक भाषा, अनेक वंशाचे लोक तिथे होते. म्हणजे एकदम कॉस्मोपॉलिटन. अशा ठिकाणी एका बाहेरच्या माणसाने, त्यातल्या त्यात गुप्तहेराने माहिती मिळवणं हे म्हणजे जीवावरचं काम होतं. बरोबर. बहिर्जी आणि त्यांचे जे साथीदार होते ते व्यापारी, भिकारी, साधू, कधी मजूर अशा अनेक वेशांमध्ये कित्येक दिवस नाहीतर महिने शहरात वावरत होते असं मानलं जातं. त्यांनी फक्त श्रीमंत व्यापाऱ्यांची घरं आणि सरकारी खजिना कुठे एवढंच नाही शोधलं. अजून काय शोधलं मग? त्यांनी शहरात आत येण्याचे, बाहेर जाण्याचे गुप्त मार्ग कोणते, कोणत्या वेशींवर पहारे कमी असतात, मुघल अधिकाऱ्यांची रोजची दिनचर्या काय, त्यांच्या घरात अंदाजे किती संपत्ती असेल, इतकंच नाही तर शहरातल्या लोकांची मानसिकता कशी आहे, हल्ला झाला तर प्रतिकार किती होऊ शकतो, या सगळ्या बारीक-सारीक गोष्टींची माहिती मिळवली. अरे बापरे. म्हणजे अक्षरशः शहराचा एक्सरे काढला होता त्यांनी. हो, अगदी. हे केवळ धाडस नव्हतं, यामागे प्रचंड मोठं नियोजन आणि संयम होता. म्हणजे महाराजांपर्यंत फक्त हल्ला करा असा निरोप नाही आला, तर हल्ला कसा यशस्वी करायचा याची पूर्ण ब्लूप्रिंटच पोचली होती. नक्कीच. आणि याच माहितीच्या आधारावर महाराजांनी ती धाडसी पण अत्यंत शिस्तबद्ध योजना आखली. जानेवारी 1664 अचानक हल्ला केला त्यांनी. शहरात गोंधळ उडाला असणार मग. प्रचंड गोंधळ. पण मराठा सैन्य सैरभैर नव्हतं. त्यांना बहिर्जींनी दिलेल्या माहितीनुसार सगळं माहीत होतं. म्हणजे कुठे जायचं, काय करायचं हे ठरलेलं होतं. तंतोतंत. कुठे हल्ला करायचा, कुणाला लक्ष करायचं, हे सगळं आधीच ठरलेलं. वीरजी व्होरा, हाजी सय्यद बेग असे जे मोठे मोठे अतिश्रीमंत व्यापारी होते, त्यांची गोदामं, त्यांची घरं आणि मुघल अधिकाऱ्यांची ठाणी, ही मुख्य लक्ष होती. किती दिवस चालली होती ही लूट? जवळपास 6 दिवस. आणि अंदाजे म्हणतात की 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता जमा झाली. सोनं, चांदी, मोती, जड जवाहीर काय नव्हतं त्यात. पण एक गोष्ट नेहमी सांगितली जाते की या सगळ्यात सामान्य लोकांना त्रास दिला नाही. हे कितपत खरे आहे? हो, हे अत्यंत महत्वाचं आहे आणि बहुतेक स्रोतांनुसार खरं आहे. महाराजांचे सक्त आदेश होते की सामान्य रयतेला त्रास द्यायचा नाही. कुठलंही धार्मिक स्थळ, मग ते मंदिर असो की मस्जिद किंवा युरोपीय व्यापाऱ्यांच्या वखारी, यांना हात लावायचा नाही. यातून त्यांची एक नीतिमत्ता आणि युद्धाचे नियम पाळण्याची वृत्ती दिसून येते.
लक्ष फक्त तेच होते जे मुघल सत्तेचे आधारस्तंभ होते किंवा ज्यांच्याकडे अमाप संपत्ती होती. एवढी मोठी संपत्ती घेऊन परत जाणं हे पण एक मोठं आव्हान असणार. मुघलांनी पाठलाग केलाच असेल ना? हो, प्रयत्न तर केला त्यांनी, पण इथे परत बहिर्जी नाईक कामाला आले. त्यांनी परतीचे मार्ग आधीच ठरवून ठेवले होते. नेहमीचे राजमार्ग टाळून आडवाटेने डोंगर दऱ्यातून मराठा सैन्य अगदी सुरक्षितपणे स्वराज्यात परतलं. म्हणजे मुघलांना पत्ताच लागला नाही. त्यांना माग काढणं जवळपास अशक्य झालं. हे सुद्धा उत्तम गुप्त माहिती आणि जबरदस्त नियोजनामुळे शक्य झालं. आणि मग याचे परिणाम काय झाले? स्वराज्याच्या तिजोरीला तर नक्कीच फायदा झाला असेल. प्रचंड. त्या संपत्तीमुळे स्वराज्याला एक मोठं आर्थिक स्थैर्य मिळालं. नवीन किल्ले बांधणं, लष्कराचा खर्च भागवणं हे सगळं सोपं झालं. पण त्याहून मोठा परिणाम झाला तो मानसिक आणि राजकीय पातळीवर. औरंगजेबावर काय परिणाम झाला? योजन क्षमतेची ही कल्पना आली. सुरतेसारख्या शहरावर दिवसाढवळ्या हल्ला करून एवढी संपत्ती घेऊन सुरक्षित परत जाणं हे त्याच्यासाठी धक्कादायक होतं, अभूतपूर्व होतं. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जसे युरोपीय व्यापारी होते तिथेही महाराजांचा दबदबा वाढला. युरोपीय व्यापारी कंपन्यांनी शिवाजी महाराजांच्या वाढत्या सामर्थ्याची गंभीर दखल घेतली. संपूर्ण भारतात मराठ्यांची एक मोठी शक्ती म्हणून ओळख निर्माण झाली. आणि अर्थातच बहिर्जी नाईक हे नाव इतिहासात कायमचं कोरलं गेलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सुरतची लूट ही फक्त संपत्ती मिळवण्याची मोहीम नव्हती, ती एका उत्कृष्ट गुप्तहेर यंत्रणेची, अचूक माहितीच्या विश्लेषणाची आणि त्यावर आधारलेल्या धाडसी पण शिस्तबद्ध अंमलबजावणीची एक यशस्वी गाथा आहे. आणि यात बहिर्जी नाईक आणि त्यांच्या त्या अज्ञात साथीदारांचा वाटा खूप मोठा होता. खरंय, या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतोय आता. म्हणजे फक्त शौर्य नाही तर बुद्धी, नियोजन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अचूक माहिती ह्यांचं महत्त्व किती आहे हे यातून स्पष्ट होतं. अगदी. आणि हाच विचार आपल्याला पुढे घेऊन जातो की फक्त इतिहासातच नाही तर आजही कोणत्याही क्षेत्रात, मग ते राजकारण असो किंवा व्यापार असो, अगदी आपला रोजचं आयुष्य जरी म्हटलं, अचूक आणि वेळेवर मिळालेली माहिती ही परिस्थितीवर किती निर्णायक प्रभाव टाकू शकते, नाही का? नक्कीच विचार करायला लावणारा मुद्दा आहे.